जळगाव जामोद तालुक्यातील आसलगाव ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या गट ग्रामपंचायत टाकडी खाती येथील हरिभाऊ लक्ष्मण पाटोळे यांचा मृतदेह आसलगाव टाकडी रस्त्यावर धड वेगळे मुडके वेगळे तर हात गायब अशा अवस्थेत एका नाल्यामध्ये आढळून आला। सदर घटनेची माहिती स्थानिक पोलीस स्टेशन यांना मिळताच पोलीस उपनिरीक्षक रमेश धामोडे व त्यांचे सहकारी घटनास्थळावर दाखल होऊन मृतदेहाची जुळवाजुळव करून रात्रीच्या अंधारात मृतक हरिभाऊचे मुडके धड आणि 2 हात शोधून व नंतर पंचनामा करून सदर मृतदेह शवविच्छेदनासाठी जळगाव ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आला। हरिभाऊ यांचा मृत्यू हा पाय घसरून नाल्यात पडल्याने व त्यामध्ये डोक्यावर जबर मार लागल्याने झाल्याची प्राथमिक माहिती पोलीस प्रशासनाच्या वतीने देण्यात आली। परंतु मृतक हरिभाऊ यांच्या पत्नीने हरिभाऊ यांचा घात झाल्याचा आरोप एमसी न्यूजच्या कॅमेऱ्यासमोर दिला। पुढील तपास जळगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन वाकोडे हे करीत आहेत। कधीपासून जायला होते घरून कधीपासून झालं होते काशी झालं होते सोमवारी गेले तेव्हा सोमवारी गेले होते काय सांगून गेले होते घरून कुठे चालले वगैरे आसलगावले सोमवारी सोमवारपासून घरी नव्हते घरीच नाही आले मग तुम्ही त्याचा काही शोध वगैरे घेतला का नंतर की नेहमी असे घरून जात होते असे नेहमी घरून जात होते का ते आता आसलगावले जातातच बापा आणि आता दुसरं गावात काही भेटत नाही आसलगावले जाण्याला जावं लागते काही दयन सुद्धा आसलगाव आणावं लागते तर आसलगावनच आहे या गावामध्ये गावात काही दुकानं नाही काही नाही काय बाय टपऱ्या पाणी आणावं लागते आम्हाला आसलगावून मग पाणी सुद्धा नाही का तुमच्या गावात पाणी बी नाही बाबा प्यायला खराब व्हायला तर आसलगावलेच जातात लेकरं बी पाणी केलं कोण काय नाही बाबा आता काय माहित बापा आम्ही घरी असं काही वाटते का काही घातपात झाला किंवा काही हातच केला बापा हात तोडले मुंडकं तोडलं गायब केलं तर मग आता हा घात नाही तर काय आहे तर त्यांची काही दुश्मनी कोणासोबत काही दुश्मनीचं काय नाही बाबा आता गरीब होता तो माणूस काही भांडण नाही तंडण नाही काही नाही केलं बाबा कोणाशी सांगा आणि कोण आमच्याशी केलंही नाही भांडण